हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार करू नये, युद्धाची जी परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळत आहे। गॅस दरवाढ आणि पुरवठ्याच्या मुद्द्यावर फडणवीसांचं उत्तर। रोहित पवारांनी घेतली अरविंद केजरीवाल आणि संजय सिंग यांची भेट। संसदेत अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित करण्याची केली विनंती। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत संपूर्ण अहवाल आलेला नाही, संपूर्ण अहवाल आल्यानंतर याबाबत बोलू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदा जय पवार जाहीर भाष्य करणार, सोमवारी घेणार पत्रकार परिषद। शरद पवारांपेक्षा नातू पार्थ पवार अधिक श्रीमंत, शरद पवारांकडे 60 कोटी 71 लाखांची तर पार्थ पवारांकडे 88 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता। निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात तपशील समोर। मुंब्रा कौसा परिसरातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बाबा खानच्या घराबाहेर गोळीबार, आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर ही फायरिंग, 2 आरोपींना अटक। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची गैरसोय, बेड रिकामे असतानाही जमिनीवर गादी टाकून उपचार। बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात महिलांमध्ये तुफान हाणामारी, सार्वजनिक शौचालयाच्या चावीवरून वाद, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसमोर 130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, विविध दलमचे कमांडर आणि स्थानिक कॅडरचा समावेश, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त। आणि राष्ट्रपतींच्या ममता बॅनर्जी सरकारला खडे बोल, स्वागताला मुख्यमंत्री एकही मंत्री न आल्यानं राष्ट्रपती मुर्मूंची नाराजी, आदिवासी समाजाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। एक मोठी बातमी समोर येते। रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांना थेट सवाल केलाय, तुम्ही अजितदादा प्रेमी आहात का? महाराष्ट्राला या प्रश्नाचं उत्तर द्या। अजितदादांच्या अपघाताच्या प्रकरणावरनं आता राजकीय वादाला नवं वळण मिळताना दिसतंय। रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांना हा थेट सवाल केलाय। आपल्यासोबत प्रशांत लीला जोडले गेलेले आहेत। प्रशांतजी, आपण पाहतोय की दादांच्या निधनानंतर अनेक वादविवाद रंगलेले आहेत, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये काहीतरी बिनसलंय आणि त्यावरनच आता ही नवीन पोस्ट चर्चेमध्ये येते, काय सांगाल? बरोबर आहे। अजितदादाच्या अपघाताच्या मुद्द्यावरून आता नवीन वाद पाहायला मिळतोय। अजितदादाच्या अपघाताच्या मुद्द्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी आता थेट एक ट्विट केलेलं आहे। त्यांनी म्हटलं आहे की रोहित पवार यांनी सोशल मीडिया जी पोस्ट केली त्यामध्ये त्यांनी म्हटलं की माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांना थेट सवाल केला आहे। अजितदादाच्या अपघाताला कारणीभूत असलेल्या आरोप असलेल्या VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या रोहित सिंगच्या राजस्थानमध्ये झालेल्या लग्नात आपण उपस्थित होता का, असा थेट प्रश्न उपस्थित केलाय। जर उपस्थित होता तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कोणत्या पक्षाचे नेते होते ही माहिती जनतेसमोर द्यावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे। सोबत या संदर्भात प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली स्पष्ट भूमिका मांडावी अशीही अपेक्षा या ट्विटमध्ये करण्यात आली आहे। म्हटले आता याचा अर्थ असा होतो की आता रोहित पवार यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यापूर्वी VSRच्या मुद्द्यावरून त्यांनी वर्तमान केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री नायडू यांना टार्गेट केलं होतं, त्यांचा राजीनामा मागितला होता। आता प्रफुल्ल पटेल यांना या नवीन ट्विटच्या माध्यमातून टार्गेट करण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केलेला आहे। स्टुडिओ नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की रोहित पवारांनी आता प्रथमच प्रफुल्ल पटेलांना टार्गेट केलेलं आहे। यापूर्वी VSR कंपनी आणि तत्सम अधिक चौकशीबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, सवाल उपस्थित केले होते आणि अनेकदा पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी आपली नाराजी व्यक्तही केली होती। त्यानंतर VSR कंपनीचा मालक त्याच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केले होते। मात्र आता रोहित पवारांनी थेट प्रफुल्ल पटेल यांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांना थेट प्रश्न केलेला आहे की आपण आपल्या पक्षाचे माजी नेतृत्व। दरम्यान रोहित पवारांनी पोस्ट नेमकी काय केली आहे आपण पाहतोय। प्रफुल्ल पटेलजी, माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री, आपणास विनंती आहे की अजितदादांच्या अपघाताला, घातपाताला कारणीभूत असलेल्या रोहित सिंग यांच्या राजस्थानमध्ये झालेल्या एका लग्नामध्ये आपण गेला होतात का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय।
गेला असालच तर त्या लग्नामध्ये इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहिती असेलच. ते आपण लोकांना सांगावं. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात हे महाराष्ट्राला दाखवून द्या. परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल ही अपेक्षा. अशा प्रकारे अपेक्षा करत रोहित पवारांनी थेट सवाल, थेट आव्हान उड्डयन मंत्र्यांना दिलेलं आहे. पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ममता बॅनर्जी सरकारला खडे बोल सुनावलेले आहेत. आंतरराष्ट्रीय संमेलनासाठी आलेल्या राष्ट्रपतींच्या स्वागताला मुख्यमंत्री किंवा एकही मंत्री उपस्थित नसल्यानं प्रोटोकॉलचा मोठा भंग झालाय असा आरोप केला जातोय. प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपतींच्या स्वागताला मुख्यमंत्री उपस्थित राहणं बंधनकारक असताना ममता बॅनर्जी किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातला एकही मंत्री तिथं फिरकला नाही. 5 लाख लोक मावतील असं मैदान नाकारून एका छोट्या जागी हे संमेलन भरवलं गेलं. राष्ट्रपतींच्या या जाहीर नाराजीनंतर नरेंद्र मोदींनी सुद्धा ममता सरकारवर हल्लाबोल केलाय. हा आदिवासी समाजाचा अपमान असल्याचं म्हटलंय आणि बंगालमधली ही घटना यंत्रणा कोलमडली आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. पता नहीं प्रशासन का मन में क्या हुआ, मुझे पता है. हम तो आसानी से यहाँ आए. उन्होंने बोले नहीं वहाँ जगह कंजस्टेड है. मैंने देखा यहाँ तो मुझे लगता है 5 लाख लोग यहाँ इकट्ठे हो सकते, लेकिन पता नहीं वहाँ इसलिए हमको ले गए. यहाँ के भाइयों बहनों ज्यादा नहीं जा पाए. जनरली देखा जाए तो प्रेसिडेंट आते हैं तो चीफ मिनिस्टर भी आना चाहिए, मंत्री भी आना चाहिए, लेकिन चीफ मिनिस्टर मैडम भी आए नहीं और गवर्नर का तो तबादला हो गया.